महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा गद्दारी कांड घडलेला आहे। या गद्दारी कांडाच्या मागे कोण आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, भारतीय जनता पार्टी, ज्याला आम्ही भारत जलाव पार्टी म्हणतो। भारत जलाव पार्टी यासाठी म्हणतो की यांनी पूर्ण भारताचं नुकसान केलेलं आहे, जनतेचं नुकसान केलेलं आहे। आज या ठिकाणी एवढे मोठमोठे शेतकऱ्यांचे प्रश्न असताना सुद्धा यांना फक्त खासदार फोडायचे, आमदार फोडायचे, सत्ता भोगायची अशी प्रक्रिया झालेली आहे। खासदार फुटलेत आमचे हे निमित्त मात्र आहेत आणि त्या खासदारांना आम्ही निषेध नोंदवलेला आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये गटागटामध्ये निषेध नोंदवलेला आहे। या खासदारांना जे खासदार आज शिर्डीमध्ये येणार आहेत त्यांनी दिवसाढवळ्या येऊन दाखव। या खासदारांनी भाऊसाहेब वागचौरे, ज्यांना आम्ही सन्माननीय भाऊसाहेब वागचौरे साहेब म्हणायचो, त्यांना आज आम्ही भाऊसाहेब म्हणतो। एवढा तळतळा त्यांनी आमच्या शिवसेनेच्या सैनिकांचा घेतलेला आहे, जनतेचा घेतलेला आहे। आज त्यांना जे मतदान झालेलं 4-5 लाख मतदान झालेले हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात झालेलं मतदान आहे आणि उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर झालेलं मतदान आहे। या हरामखोरांना लाज वाटत नाही, स्वतःच्या फायद्यासाठी या शिवसैनिकांचा तळतळाट घेतात। ज्यांनी पहिल्यांदा गद्दारी केली त्यांना पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी उमेदवारी दिल्यानंतर कोणाच्या मनात नसताना सुद्धा शिवसेनेमध्ये प्रथा आहे की ज्या दगडाला शेंदूर फासला त्याला देव मानलं जातं आणि त्याची उमेदवारी केली जाते। असं शिवसैनिकांनी करून सुद्धा या माणसानं परत एकदा गद्दारी केली वयाच्या 78व्या वर्षी। भासम्या लागलं का याला? भासम्या किती खायचे पैसे कळालेल्या माहितीनुसार 100-125 कोटीचं याच्या मुलाला मेट्रोचं मुंबईमध्ये काम मिळाले आणि 50-60 कोटी कॅश मिळणार आहे। काय करणार आहे? तिरडीवर नेणार का? तिरडीवर नेणार आहेत एवढे पैसे? उद्धव साहेबांना त्यांनी फसवलं, त्याला तळतळाट भोगल्याशिवाय राहणार नाही। या माणसानं परवाच्या हिस्ट्रीमध्ये कॉन्फरन्समध्ये खासदारांच्या 3 मिनिटांमध्ये 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली, आईबाबाची शपथ घेतली आणि आज तो तिकडे गेला नाही का हसतोय। आज शिर्डीमध्ये येणारे ते खासदार भावश्या, त्याला म्हणावं त्यांनी दिवसाढवळ्या सूर्यप्रकाशात येऊन दाखवा शिर्डीमध्ये। त्याची हिंमत होणार नाही शिर्डीमध्ये दिवसाढवळ्या येण्याची। आणि विषय राहिला उद्धव साहेबांच्या सभेचा। उद्धव साहेबांची सभा जी आहे ते प्रत्येक मतदारसंघामध्ये होणार आहे जिथे जिथे खासदारांनी गद्दारी केलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून 29 तारखेला सकाळी 11 वाजता आमच्या शिर्डी मतदारसंघामध्ये, या शिर्डीमध्ये सिद्ध संकल्प मंगल कार्यालयामध्ये उद्धव साहेबांची तोफ धडाडणार आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी संजय राऊतांची तोफ सुद्धा धडाडणार आहे। माझं या वाईट मध्ये आपल्या सगळ्यांना विनंती आहे, शिवसैनिकांना विनंती आहे, तमाम शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेला विनंती आहे, ज्यांनी उद्धव साहेबांच्या तोंडाकडे बघून मतदान केलेलं या भावशाला, सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आणि आव्हान आहे की आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि या भावशाचा निषेध करण्यासाठी 29 तारखेला सिद्ध संकल्प मंगल कार्यालय मनमाड रोडला आपण उद्धव साहेबांची सभा ऐकण्यासाठी यावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अरे कसली ढाल? सॉरी, चुकीचा शब्द आला। कसली ढाल? कशाची ढाल बनणार आहे? मातीची का खेळण्यातली? नाही, पोलिसाची नाही, त्याची स्वतःची हिंमत आहे का? अमोल खताळला सुद्धा माझं आव्हान आहे। अमोल खताळ आमदार आहेत, त्यांनी त्यांच्याप्रमाणे राहावं, या गद्दारांची बाजू घेऊ नये। तुमच्या पक्षात जरी आले असले तर चांगले संबंध आहेत, चांगले संबंध ठेवावेत, वाईटात जाऊ नये। त्यांना माहिती आहे आम्ही काय मेहनत केलेली आहे, या खासदारासाठी आम्ही काय शिवसैनिकांनी मेहनत केली आहे। अहो, शिवसैनिकांबरोबर महाविकास आघाडीच्या लोकांनी सुद्धा मेहनत केलेली आहे। काँग्रेसचे असतील, शरद पवार पार्टीचे असतील, आमचे थोरात साहेब असतील, गडाख साहेबांनी काय मेहनत केलेली, शिवसैनिकांनी काय मेहनत केलेली, या सगळ्यांच्या मेहनतीवर या माणसाने पाणी फेरले स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी, आणि ते पण शेवटच्या दिवसांमध्ये।